प्रणाम. काय सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची ठासून मारली की नाही? हं? मी तुम्हाला कधीपासून सांगत होतो, वेगवेगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये पुन्हा-पुन्हा वॉर्निंग देत होतो, की हे प्रेताच्या ताळूवरचं सुद्धा लोणी खाणारे नेते आहेत. ते तुमच्या डोक्याच्या ताळूवरचं लोणी, केस सगळं तुमची बिनपाण्याने चंपी करून तुमच्या डोक्यावर बसणार. हं? हां, मारे आमचे कार्यकर्ते बिचारे सांगत होते, "साहेब, मी पक्षाकडे तिकीट मागितलंय. माझं कामच एवढं आहे, की मला तिकीट मिळणार." हां, साहेब माझा हे बघा कामाचा गठ्ठा. अहो ते मूर्ख लोकं काही तर असे एवढे मोठे गठ्ठे घेऊन बायोडाटा आपला घेऊन जात होते नेत्यांकडे. "सर, गेल्या 5 वर्षात एवढी कामं केली, एवढी फोटो, एवढे कार्यक्रम, एवढे हे ते वगैरे, वगैरे." अरे वाह, 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 वाह! नेते चुहा बनवण्यामध्ये तर पटाईत ना. संजयच्या भाषेत तो. हं. चुत्या बनवणे. अरे काय आता शब्द का नाही वापरायचा? 99% 1% आपला अपवाद. नेत्यांना, कार्यकर्त्यांना गंडवण्याची कला इतकी अवगत असते. बघता-बघता हातोहात गोड-गोड बोलतील आणि मारतील. सर्रास. तुम्हाला एवढे बायोडाटे. हो, वाह, वाह! काय म्हणजे तुम्हाला नाही तर कोणाला देऊन द्यायचं वगैरे असल्या गोष्टी करत जा. कामाला लागा. कामाला लागा, कामाला लागा. चालू होतं. लागले होते कामाला. अरे त्यातल्या काही नाही तर पैसे पण खर्च करायला सुरुवात केली होती. केली होती. कुठल्या या सोसायटीला काहीतरी ते इकडे कुठले जाती, जमाती, कुठले स्पोर्ट्स क्लब, कल्चरल क्लब, जातीनिहाय संस्था, संघ. अरे पैसे लोटायला बसलेलेच असतात. पण यांनी वाटायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच्या आधी मी दिले. मला हे करा बरं का. कारण देणार सगळेच आहेत. मतदार आणि हे सगळे वेगवेगळे जे संस्थावाले जे असतात ना, संघटनावाले, ते पण फुले झालेले आहेत. ते पण म्हणतात की हीच लुटायची संधी. घ्या लुटून, घ्या लुटून. का नाही लुटायचं? हे 5 वर्ष पुढे लुटणार आहेत. आता हजारीधीश असेल तो लक्षाधीश, लक्षाधीश असेल तो कोट्याधीश, कोट्याधीश असेल तो अब्जाधीश. नगरसेवक असला तरी होणार आहे. 5 वर्षामध्ये अपवाद वगळता असं म्हटलं तर साधारणतः नगरसेवक हा 5 वर्षामध्ये किमान 50 कोटी आणि तगडा असेल स्टँडिंग कमिट्या वगैरे मिळाल्या, हे मिळाल्या, तर मग साधारण 200-500 कोटी इतका पोहोचतो. बघा ना आसपास त्यांच्या गाड्या बघा, त्यांच्या अंगावरचे घरातल्या लोकांचे दागिने बदललेले बघा, त्यांचे बंगले बघा कसे झालेत, फार्म हाऊसेस कशी घेतली बघा. हे आलं कुठून? आता जर मुंबई महापालिकेमध्ये दर वर्षाला 15 ते 25 हजार करोड इतकी रक्कम खातात हे लोक. आहे ना ओपनली ते त्याच्या चर्चा झालेल्या आहेत. म्हणून तर पाहिजेत यांना. तर मग ते कार्यकर्ते आहेत ना, ते सतरंजा उचलणं वगैरे दिवस. आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे सतरंजा उचलणं हा वाक्प्रचार बंद करा. आता कुठल्याही हॉलमध्ये याच्यामध्ये सतरंजा नसतात, खुर्च्या असतात आणि खुर्च्या लावणं आणि काढणं हे कुठल्याही कार्यकर्त्याला करायला लागत नाही. त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आता सगळे. काय उगाचच फालतू जुन्या गोष्टी करतात. सतरंजा उचलायच्या. अरे! सतरंजा बंद झाल्या. खुर्च्या बंद झाल्या. मग बंद नाही, खुर्च्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेल्या. कॉन्ट्रॅक्टर सगळं मागच्या पडद्यापासून सगळं लावतो. आता ते नाही कार्यकर्त्यांना करत. कार्यकर्ते आहेत ना, मी सांगू तुम्हाला, उपमा दिली तर तुम्हाला वाईट वाटेल. महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांची मिळून अगदी सगळं उबाठा घ्या, शिंदे गट घ्या, मनसे घ्या, काँग्रेस घ्या, शरद पवार काँग्रेस घ्या, त्यानंतर मग काय आता काय राहिलं? काँग्रेस झाली, हे झाली आणि भाजप घ्या. या सगळ्यांचे कार्यकर्ते आणखीन इतर पण उपपक्ष, प्रतिपक्ष पुष्कळ आहे. अजून गटारा सॉरी गल्ली-गल्लीमध्ये पक्ष आहेत. टोळ्या पक्ष कसले हे? हे टोळ्या आहेत, गँगस्टर्स आहेत आणि गँग्स आहेत आणि गँग लीडरच आता सगळे नेते झालेत ना. झालेत की नाही? झाले. मग तर हे लोकं जे आहेत ना, कार्यकर्ते तथाकथित इच्छुक आणि उत्सुक त्यांना लुटायला ते इतके बसलेत. तुम्ही Facebookवर जा. साधारणतः 100-200 ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांचं ऑफर असेल.
निवडणुकीत जिंकायचं आहे, माझ्याकडे या. प्रचार करायचा आहे, माझ्याकडे या. आणि त्यातले काही लुटले जातात आणि 90% असे लुटतात ना, उमेदवाराला उमेदवार समजतच नाही. अंदाज घेतात, तो कोंबडी आहे, बकरा आहे का मोठ्याचा आहे, रेडा आहे. याला करोडला कापायचा, 50 लाखाला, 25 लाखाला का 5 लाखाला. 5 लाखाच्या खाली तर घेतच नाही कोणी. फालतू जरी कन्सल्टंट असला तरी तो त्याच्या पुढेच असतो. हां, साहेब ते मग ते कसं ना बूथ मॅनेजमेंट आम्ही करतो. मग आम्ही ते तुम्हाला मतदारांच्या याद्यांचं जाती वर्गीकरण करून देतो. हे सगळं लॅपटॉपवर आपल्या ह्याच्यावर रेडी मिळतं आता. त्यातलं काही करावं लागत नाही. मग तुम्हाला मी पत्रकं काढून देतो. तिथे ChatGPTवर मिळतात. 10व्या सेकंदाला तुम्हाला हवं तसं पत्र काढून देतात इलेक्शनला. मग त्याचे हे एका पत्रकाचे जे ChatGPT 30 सेकंदात तुम्हाला फुलटात देतं, त्याचे हे तो तुम्हाला एकेका पत्रकाचे 10,000, 20,000, 25,000 चार्ज करतात. सगळे लुटायलाच बसलेत. पण कार्यकर्ते जे आहेत, ज्यांनी काम केलंय, काहीतरी गेलेत लोकांमध्ये, सामाजिक काम केलंय, राजकीय काम केलंय, सांस्कृतिक काम केलंय, क्रीडा क्षेत्रात काम केलंय आणि त्यांना आशा आहे, की हां, मला मिळणार, माझ्या गुणांवर मिळणार. पहिली गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. आता तर नगर परिषद, नगरपंचायत हा विषय संपला आणि स्टे आला तर आयझेडच झाली त्या सगळ्या विषयाची. मग पुढल्या पण निवडणुका लटकल्या. पण असं वाटत नाहीये मला, की एवढं आयझेड करतील. साधं आय करतील, पण झेड नाही करणार. थोडंसं काहीतरी हे म्हणतील, की आत्तापुरतं मान्य करतो आम्ही, पण पुढल्या निवडणुका या 50 पेक्षा अधिक आरक्षण नसलेल्या व्हाव्यात. हे नगर परिषद, नगरपंचायती सुटतील, महापालिका अडकतील 50 वर. मग वाट लागेल. पण तो विषय आजचा नाही आपला. त्याच्यावर वेगळा करू आपण व्हिडिओ. पण हे जे इच्छुक आहेत ना, हं, त्यांना ना त्यातले बरेचसे लोकं ना असं त्यांना जमेल तेवढं काम पक्षाचं करतात आणि त्यांना असं वाटतं, की याच्या बळावर आपल्याला तिकीट मिळेल. आणि आता कसं आहे ना, ॲक्चुअली 90% लोकं तिकीट का मागतात नगरसेवक पदाचं? कारण नगरव्यवस्थेचं तिकीट हे नुसतं तिकीट नाही, ते लॉटरीचं तिकीट आहे. काही लाख, काही करोड. काही वेळेला तर तुम्ही स्टँडिंग आणि याच्यावर गेलात तर काही अब्ज. आता मुंबईच्या स्टँडिंगच्या ह्याला त्या जाधवाला पकडला, तर त्याच्याकडे काहीतरी 40 फ्लॅट्स 10 का काही हजार करोड 10 हां, 10,000 करोड वगैरेचे हिशोब मिळाले. त्यांनीच सांगितलं 9,000 करोड तुम्ही उद्धवला दिले होते. पण असं हे मिळालं. तर त्यामुळे हे लॉटरीचं तिकीटच लोकं समजतात. त्यामुळे उत्सुक असतात. पण काही लोकं असेही असतात, की जे म्हणतात, "मी काम केलंय. पैसे मिळतील ठीक आहे, पण पैशाकरता नाही मी उभा. मला खरंच नगरसेवक होण्याची हौस आहे." लक्षात ठेवा, नुसतं संपत्ती हा विषय नसतो. कधी-कधी सत्ता हा सुद्धा एक नशा आहे. सत्ता हवी असते माणसाला. पण लोकांना कल्पना नव्हती, की हे नेते किती पाताळ यंत्री आहेत, किती षडयंत्री आहेत, हां, किती कारस्थानी आहेत. कसे आपसात सगळे एकमतामध्ये असं वाटून-वाटून खातात नेते लोकं. "तू तुझ्या भावाला दे, मी माझ्या बायकोला देतो. तुम्ही काय मेव्हणीला देताय? बरं, मी माझ्या भावजीला देतो. बरं, तुम्ही कोणाला तिकीट देताय? अच्छा, अच्छा. सुनेला देताय. बरं, मी माझ्या जावयाला देतो." हे वरचे जे नेते आहेत ना, क्रीम लीडर म्हणजे साधारणतः असं समजा, की महाराष्ट्रामध्ये एक साधारणतः 1 करोड कार्यकर्ते आहेत. इच्छुक हं, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगू आश्चर्य नका मानू. किमान 25-50 लाख लोकं तरी इच्छुक आहेत नगरसेवक होण्यासाठी. त्यातल्या जवळ-जवळ काही लाख लोकांनी आपली हे अहो, ते नेऊन ह्याला नोकरीला जसं बघतो ना आपण, की 10 जागा आणि 10,000 अर्ज. 1,00,000 अर्ज पण आलेले आहेत अनेकदा. तर पोलीस शिपायाची ती भरती मिळतो वरचा माल आहे माहिती आहे सगळ्यांना. आणि एकदा ती नोकरी लागली, की हुंडा वसूल करून घेता येतं. हे मला परवा एका सरकारी नोकरीच्या याच्यासाठी एम-पी-एस-सी याच्यासाठी काम करणाऱ्या एका मुलाने मला म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलाने सांगितलं, की "साहेब एकदा तुम्ही सरकारी नोकरीत शिरला, की तुमचा हा जो खर्च आहे तो म्हणाला एक 25-50 लाख रुपये खर्च येतो, हे सगळं मिळवायला. तो सगळा हुंड्यातच येतो आणि वर पुढे वर्षभर पगार असेल ₹100 तर ₹1000 साधारणतः ज्याला जो पगार आहे ना सरकारी नोकऱ्याला अपवाद वगळता, त्याला साधारणतः ₹10 पगार आहे असं आपण टेक्निकली समजू, तर त्याला ₹100 मिळतात त्यातले ₹90 लाचेचे असतात. अपवाद डिपार्टमेंट्स आहेत, की जिथे लाच खाता येत नाही. नाहीतर 90% डिपार्टमेंटमध्ये खाते असेच असतात. त्यामुळे इथे सुद्धा खाण्यापिण्यासाठीच आणि मजा असते हो. तुम्ही बघा ना, नगरसेवक ज्यावेळेला नगरसेवक होतो ना, त्यावेळेला तो पाप्याचा पितर असतो. सुदाम्यासारखा दिसत असतो. नंतर बलराम होतो तो. बघा ना, नगरसेवकांचे चेहरे बघा, त्यांच्या मिशा बघा, त्यांचा रुबाब बघा, त्यांच्या गाड्या बघा, कसे सुचतात. अरे ते खाऊन-खाऊन
पोट एवढी मोठी झालेली असतात, असं 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 करून चालायची वेळ येते. एवढे सुजतात. ही सूज आहे काय? हे काय बाळसं आहे का? ही सूज आहे. पण मग महाराष्ट्रामध्ये सुजण्याची इच्छा असणाऱ्यांची, माजण्याची इच्छा असणाऱ्यांची कमी नाही. पण ठीक आहे, तरी सुद्धा मला एक असं वाटतं, की नेत्याने आपसात सांडगाठ करून आणि त्याच्यात गंमत बघा, की बड्या नेत्यांचे नेते बिनविरोध निवडून येत आहेत. नावाची यादी घ्यायची झाली तर कुठलाही पेपर बघा आजचा. प्रत्येक पेपरला नावांची यादी आलेली आहे. इथे तो गठ्ठा दे रे जरा एक मिनिट. हे माझ्याकडे रोज असे 25 पेपर येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी रोज. आणि माझी टीम येते त्याच्यातून मला बातम्यांचे मी त्यांना विषय देतो, की हे. तर आज मी त्यांना विषय दिला होता, की मी म्हटलं, की कोणत्या नेत्यांनी किती आपापसामध्ये वाटून घेतली तिकीटं वगैरे, वगैरे. तर ते आज सगळ्यात चांगली त्याच्याबद्दलची बातमी लोकसत्तेला आली आहे. ऑनलाईन बघा तुम्ही, आता काय तुमच्या गावात लोकसत्ता येत नसेल तरी. नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध. बिनविरोध का? बिनविरोध का? हा विरोधाचा निरोध कुणी काढून घेतला? हे सगळेजण सब साले नुसते चोर नाही, ते हे संघटित टोळीवाले आहेत. पक्ष त्यांचा कोणताही असला तरी एकमेकाचे आर्थिक आणि सत्तेचे हितसंबंध जपतात. तू माझ्या भावाला बिनविरोध कर, मी तुझ्या सुनेला विरोध करतो, बिनविरोध निवडून आणायला मदत करतो. तू माझ्या मेव्हण्याला मदत कर, मी तुझ्या जावयाला करतो. अरे बघा ना, हे तर यांनी म्हणजे याच्यात तर त्यांनी नातेवाईकांना किती तिकीटं दिली आहेत, त्याची संख्या दिली नाही, जी काही हजारात आहे. मला वाटतं यावेळेला नेत्यांची नातेवाईक, नाती-गोती यातली एकूण तिकिटापैकी जवळ-जवळ 30-40% तिकीटं या लोकांनी आपसातच वाटली आहेत नातेवाईकांमध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला सांगितलं, "अरे हा माझा मेव्हणा उभा आहे बरं का." काही ठिकाणी त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना सांगितलं, की तुम्ही उभं राहा, नाहीतर दुसरा उभा राहील आणि ऐनवेळेला माघार घ्या. हे नेत्यांनी सांगितलं आणि चावट लोक पण असतात ना आपले, अनेकांनी फॉर्म भरले आणि किती घेतले माहिती? 50 लाख ते 1 कोटी रुपये माघारीचे घेतले आणि बिनविरोध निवडून दिलेत. याचं कारण काय आहे? ते लोक विचार काय करतात नेते, की आज निवडणूक लढवली तर 1 ते 5 कोटी खर्च आहे. आहे. नगराध्यक्षपदाच्या याच्या निवडणुकीत 1 ते 5 कोटी रुपये खर्च आहे. मग 1 ते 5 कोटी रुपये खर्च करून टेन्शन घ्यायचं, प्रचार करायचा, मेहनत करायची. त्यापेक्षा जे विरोधात उभे राहिलेले आहेत, त्यांची हैसियत साल्यांची 25,000 नाही. 25 लाख पाहून त्यांचे डोळे फाटले पाहिजेत. आणि जर 50 लाख 1 करोड दिले त्यांना, तर ते असे करत पाय लाचत हे करायला येतील. जो शब्द आवडला. तर त्यामुळे माघारीचे पैसे मिळतायत. यावेळेला असंख्य ठिकाणी आता निवडणुका होऊ द्या महापालिकेच्या. तुम्ही बघाल ऐनवेळेला 10-20 लोक माघार घेतायत. काही जातीचे घेतायत, काही धर्माचे घेतायत, काही विशिष्ट जमातीचे घेतायत. हे सगळे माघारीचे 90% म्हणायचं असतं आपण नेहमी कायद्यात पकडू नये म्हणून. 90% लोक माघारीचे पैसे घेतात आणि ते 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 25 लाख त्यांच्या मताची जी किंमत असेल त्यानुसार घेतात. उमेदवारीचे पैसे, अरे उमेदवारीचे पैसे हा वेगळा विषय आहे. या जातीचा उमेदवार उभा आहे, त्याला पाडायचं आहे, मग त्याच जातीचे दुसऱ्या उमेदवाराला दुसरा पक्षच पैसे देतो. "ए तू पण उभा राहा, अपक्ष म्हणून उभा राहा, त्याची मतं खा. हे घे 25 लाख." पैशाचा खेळ हा महाराष्ट्रामध्ये कित्येक लाख कोटींचा होणार आहे. त्यामुळे माघारीसाठी पण पैसे देत आहेत, माघारीसाठी आपसात संगनमत करतायत. आता झालंय असं, की हे सगळेच नेते करतायत. कोणता पक्ष अपवादच नाहीये. याच्यात अहो, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोदी बिनविरोध निवडून आले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली म्हणून त्यांना दमदाटी केली असा आरोप यांनी केला. यशोमती ठाकूर. जळगावच्या जामनेर नगराध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आणि इतर त्यांचे अर्ज होते ते सगळ्यांनी माघार घेतली. धुळे जिल्ह्यामध्ये शरयू भावसार यांचा अर्ज बादच करण्यात आला. ही पण आयडिया काय केली. एकाने तर सांगितलं की माझ्या मुलाची काहीतरी सही होती, तर ती सही नाही असं सांगितलं. आम्ही फॉर्म बघायला मागितलं तर ते काय सही घालवायचं हे असतं, ते लावून ती सहीच काढून टाकलेली होती. तर त्यामुळे सगळे त्यांनी नावं दिलेत.
त्याने आधी दुसरं पण सांगितलंय ना, महाराष्ट्रात 70 आमदार असेल की ज्यांचे नातेवाईक आधी आमदार होते, खासदार होते, मंत्री होते आणि सगळ्या पक्षाचे आहेत. यावेळेलाही तसंच आहे, सगळ्यांना दिलेले आहेत. आणि त्यांनी नावं दिलीत की देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, आकाश फुंडकर, संजय सावकारे सगळ्या मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात तरी येत नाही तर बिनविरोध आले पण आहेत. सारांश काय? सारांश काय? नेते, त्यांचे नातेवाईक, नेते आणि त्यांचे नातेवाईक सत्ता भोगणार. नेते आणि त्यांचे नातेवाईक सत्ता भोगणार, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. आणि हे जे कार्यकर्ते आहेत ना, जे आशाळभूतपणे, कधी कधी मी त्यांना दोष पण देतो. माझा एक ठाण्यातलाच मित्र आहे, तो मला म्हणाला की ते मी तिकिटाकरता असे प्रयत्न करतोय, तसे करतोय, अमक्याला बोलतोय, तमक्याला बोलतोय, तुम्ही कोणाला बोलू शकाल का? मी म्हटलं, अरे तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवतायत रे. ऑलरेडी तिकीट वाटप झालेलं आहे. येस, कुणाला तिकीट द्यायचं हे पक्षाच्या नेत्यांनी किंवा स्थानिक नेत्यांनी ऑलरेडी आपसात संगनमत करून किंवा पक्षांतर्गत संगनमत करून ठरवलेलं आहे. 90% उमेदवार ठरलेले आहेत, कुठे कोणाला द्यायचं ते. तुम्ही त्याला मी म्हटलं, तुम्ही गाढव आहात, गाढव नाही आहात तुम्ही, तो कोल्हा आहात इसाप नीतीतला, की जो बैलाच्या लोंबणाऱ्या त्या अणकुळ्या वृषणाच्या मागे तो कधीतरी गळून पडेल वजनाने आणि आपल्याला खायला मिळेल म्हणून जातो. महाराष्ट्रातल्या 90% कार्यकर्त्यांना माहित नाही की ऑलरेडी तिकीट वाटप झालेलं आहे. ठरलेत उमेदवार, नेत्यांच्या मनात आहे. ते तुम्हाला गंडवतायत, तुम्हाला खेळवतायत, तुम्हाला लोळवतायत, तुम्हाला घोळवतायत. त्यांचे आता कळत, अरे उमेदवारी मिळवून देण्यासाठी पैसे घेण्याचं काम चाललंय मुंबईत, माहितीये? मुंबईत नाही, महाराष्ट्रात चाललं असेल. मला मुंबईतलं माहितीये. उमेदवारी पाहिजे का? अमक्या पक्षात पाहिजे का? तो नेता माझ्या ओळखीचा आहे. मला एक 5 लाख रुपये द्या, म्हणजे मी प्रयत्न करतो आणि मिळाल्यावर 25 द्या. तिकीट मिळालं की 25 द्या. आता उधार असे 5-5 गोळा करत फिरतायत. पत्रकार पण आहेत त्याच्यामध्ये. जाऊ दे, कोणाचं नाव घेत. त्यामुळे सारांश 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 मी लिहूनच नेत्यांचे नातेवाईक सत्ता भोगायला, नेत्यांचे नातेवाईक सत्ता भोगाला आणि कार्यकर्त्यांच्या हातावर हागायला. पक्का. धन्यवाद.